start group discussion. The topic is we should promote studying abroad or not. Who? Students. Students studying abroad or not. So my suggestion is students studying is abroad is good because more opportunities are in abroad. आणि तू मिक्स बोलला तरी चालेल, जरुरी नाही की तू इंग्लिशच सगळं बोलायचं आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी यू कॅन ॲड. हां, चला 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 चला. आता जर बघायला गेलं तर भारतापेक्षा बाकीच्या देशामध्ये आपल्याला खूप अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. तर त्या अपॉर्च्युनिटीज घेऊन आपण तिकडे शिकू शकतो आणि तिकडेची एक चांगली ही म्हणजे त्यांचं हे आहे ॲडव्हान्टेज असं आहे की तिथे नुसतं आपण फी भरायची आणि शिकायचं असं नाही, पण स्वतः कमवायचं पण आहे तिथे. आणि कमवता आपण कुठली डिग्री घेतोय त्यामुळे आपल्याला आपण जी डिग्री घेतोय ती सुद्धा येतेच, पण त्यावेळी आपण जनरल नॉलेज किंवा बाहेरची जी नॉलेज असतात ते आपल्याला तिथे मिळू शकतात. आणि आता चांगलं उदाहरण म्हणजे आता ब्रिटनचे प्रेसिडेंट आहेत ते भारतीय वंशाचे आहेत, ते सुद्धा बाहेर जाऊन शिकले. तर एक चांगली इमेज भारताची ब्रिटनमध्ये तयार झाली. त्यासाठी आपण त्यांचा एक थोडा आदर्श घेतला पाहिजे. थँक्यू. टाळ्याने मारायचं. हां, नेक्स्ट. काउंटर करा ना. हां, स्टेट युअर नेम. आय एम सो अँड सो. चल ओजस्वी बोल. आता कोणीतरी बोलायला पाहिजे. Good afternoon everybody, my name is Ojasvi. So I would like to point out that like you said की लोक बाहेर जाऊन म्हणजे त्यांना जास्त ऑपॉर्च्युनिटीज वगैरे मिळतात किंवा ते जाऊन बाहेर शिकतात, म्हणजे शिकते साईड बाय साईड एम्प्लॉयमेंट वगैरे पण करतात. बट अजून काय काय असे देश पण की जे एम्प्लॉयमेंट अजून सुद्धा प्रोव्हाइड नाही करत. सो म्हणजे अजून सुद्धा खूप बर्डन येतो मुलांवर की म्हणजे किंवा आता मुलं खूप जास्त इकडनं लोन घेऊन जातात आणि मग तिकडे जाऊन ते शिकतात वगैरे. आणि काय आता तर म्हणजे लाईक द ड्युरेशन ऑफ द एज्युकेशन म्हणजे द 10 years तो 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा. सो त्याच्यासाठी एका नुसत्या वर्षासाठी लोक 50 लाख 1 करोड वगैरे घेऊन जातात त्याच्यासाठी. प्लस त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतील त्याची काही गॅरंटी नाही आहे. सो थँक्यू. Good afternoon all. My name is Sushmita. According to 2022 survey, there are a number of students like 4.4 lakh students went to abroad for studies. म्हणजे जर एवढ्या प्रमाणात जर स्टुडंट्स बाहेर जात असतील तर त्यांना तिथे तेवढी अपॉर्च्युनिटीज पण आहेत. आणि आत्ता आपल्याकडची जी सिस्टीम आहे एज्युकेशन सिस्टीम ती तेवढी एनहान्स नाही झाली किंवा आताच्या जनरेशनकडे जी काय ॲबिलिटी आहेत ती आपल्या इथे इंडियामध्ये त्यांच्या नॉलेज एवढी फुलफिल नाही होते. त्यामुळं स्टुडंट्स बाहेर जाणं जास्त प्रेफर करतात आणि युनिव्हर्सिटी ऑल्सो त्यांना प्लेसमेंट्स वगैरे पण चांगली देते. Good afternoon guys, myself as if he told us that की सगळीमध्ये लोक बाहेर चालली शिक्षणासाठी. आता इथं पण आपल्याकडे ग्रोथ आहे. भारताची आत्ता ग्रोथ चालली सगळ्या ग्राफिक डिझायनिंग वन इन्फ्रास्ट्रक्चर बोर्ड अजून एक्झाम्पल असेल ते सगळीकडे ग्रोथ होत आहे. पण बाहेर जाऊन तू 10 लाख 50 लाख 1 कोटी खर्च करण्यापेक्षा तू इथं 10 लाख खर्च कर, 30 डिग्री घे, इथं तो जॉब घे, तुला वेळ लागेल थोडा पण फरक पडणार नाही तरी. तुम्हाला तिकडे लाईफस्टाईलसाठी चालले, तुमचे नातेवाईक इथे, तुमचे घरचे सगळे इथे, तुमच्याकडं लँड आहे स्वतःची, तुमचं घर आहे, जागा आहे, कसं काय करणार? फ्युचरचं काय? तुम्ही तिथे गेला तुमच्या मुलांना काय माहिती की पुढं आपलं भारतामध्ये काय होतं काय नव्हतं त्यांना कसं करणार? गुड आफ्टरनून, माय नेम इज दत्त रायडे. तर आता अफोर्डेबल आणि अफोर्डेबलचा विषय असा झाला की आपल्या ज्या म्हणजे युनिव्हर्सिटीज आहे भारतातल्या इंडियातल्या तर त्या MBA किंवा हायली क्वालिफिकेशनसाठी खूप म्हणजे अफोर्डेबल नाही ते जे पण आपले स्टुडंट्स आहेत. तर आपल्यात आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये एक सिस्टीम अशी की आपण जे टॅक्स पे करतो
तर टॅक्स तर बाहेरच्या कंट्रीमध्ये काय जे टॅक्स पे करतात ना तिचा पूर्ण यूज हा म्हणजे जे सिस्टीम असते एज्युकेशन त्याच्यात यूज होतो. म्हणजे त्यांची एक सबसिडी असते एज्युकेशन रिलेटेड. तर कुठलेही स्टुडंट्स बाहेरचे येऊ शकतात आणि त्या सबसिडीचा फायदा घेऊ शकतात. आणि जे पण म्हणजे कॉस्टली वगैरे जे असतं तर त्या सबसिडीनुसार ते कमी प्रमाणात ते एज्युकेशन चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करून सुद्धा जॉब मिळवू शकतात. ते भारतात आपल्याला दिसत नाही, कारण भारतात जे टॅक्स आहे आता जो तुम्हाला पर्सेंटेज सांगितलं तर टॅक्स खूप कमी प्रमाणात भरले जातात. तर ते एक मेजर प्रॉब्लेम्स आहे की इंडियन्स की ते बाहेर जाऊन शिकू शकतात कमी याच्यात. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ ऋजुजा चिटनेस. आपण जसं बघायला गेलो की अफोर्ड अँड नॉट अफोर्ड जे बोलतो आहे म्हणायला गेलं तर जेव्हा ते लोक आपल्याला जेव्हा सांगतात की त्यांच्याकडून आपलं स्कॉलरशिप प्रोव्हाइड होते, ते लोक म्हणतात की तुम्ही एज्युकेशन आमच्याकडे करा, तुम्हाला आम्ही स्कॉलरशिप देऊ आणि तुमची फीज वगैरे जी कमी करून देऊ वगैरे त्याचे बोलतात. पण टेक्निकली बघायला गेलं तर ते खरं नसतं. स्टुडंटला तेवढ्या अमाऊंटने ते सगळे कॅश वगैरे कॅरी करावे लागते. प्लस पण त्यांना तिकडे जाऊन ते डबल वर्क करावं लागतं, कारण की त्यांना त्यांचं राहणं वगैरे सगळं अफोर्ड होत नाही. ॲज कम्पेअर्ड टू इंडिया तिथलं जे राहायची सोय वगैरे जी आहे ती खूप कॉस्टली आहे. आपल्याला बघायला गेलं की असं वाटतं की हां नाही स्वस्त आहे सगळं होऊन जाईल तिथे, बट ते तसं नसतं. जेव्हा आपण म्हणतो ना की आपण जेव्हा स्वतःहून ऑब्झर्व करतो, स्वतःहून जेव्हा बघतो ते गोष्टी वेगळ्या असतात. आपल्या इंडियामध्ये तुम्ही राहायला जा, तुम्ही PG करा, काय करा, तुम्हाला ते सगळं परवडतं. बट जसंच तुम्ही तिकडे राहायला जातात ते तुम्हाला अजिबात परवडत नाही, कारण की तुम्हाला त्या प्लसवर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी पण काही ना काही करावं लागतात. म्हणून आणि तुम्ही लाईक जे अफोर्डिंग म्हणतात ते आपल्याला त्याच्यामध्ये होत नाही.